सहाही उमेदवार आणि मंचावरील सर्व मान्यवर, मी वेळ कमी असल्यामुळे सर्वांचं नाव या ठिकाणी घेणार नाही, पण आज शिवाजी पार्कवर बोलत असताना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची गर्जना मला आठवते. ते याच ठिकाणून म्हणायचे, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो. त्यानंतर अशा प्रकारची गर्जना काल परवापर्यंत आम्ही उद्धव ठाकरेंची ऐकायचो, पण नुकतीच इंडिया आघाडीची बैठक या ठिकाणी झाली. याच शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीवाल्यांनी त्यांना सांगितलं, उद्धव ठाकरे हे चालणार नाही, तुम्ही बदला. आणि त्या दिवशीपासनं उद्धव ठाकरेंनी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हे म्हणणं सोडून दिलं आणि आता ते नाव देखील घ्यायला तयार नाही. ही खरोखर एक शोकांतिका आहे बंधू भगिनींनो. आपण बघा, या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची सभा व्हायची, त्यावेळी काय शब्द असायचे, शिवशाहीचा भगवा झेंडा, देशाला हिंदुस्थान म्हणा, कडवट हिंदू यांनी वाट लावली. त्या ठिकाणी काँग्रेसवाले ठोले, शिवरायांचे मावळे, आदर्श, असे अनेक शब्द आम्हाला ऐकायला मिळायचे. आता आम्हाला काय ऐकायला मिळतं? उद्धव ठाकरेंच्या भाषणांमध्ये अर्धवटराव, गजनी, कडेवर, हिणकस, बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, हिंदुत्व वेगळं, काँग्रेसला मत देणार, घरी बसून काम करणार, माझं कुटुंब माझी जबाबदारी, याच्या पलीकडे आज आपल्याला काही ऐकायला येत नाही. पण बंधू भगिनींनो, आपण पाहू शकतो माननीय मोदीजींच्या नेतृत्वात जी महायुती या ठिकाणी तयार झाली आहे, या मुंबईमध्ये, या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जे परिवर्तन आपण बघितलं, ते परिवर्तन आम्ही या ठिकाणी सांगतो. मुंबईचा बदललेला चेहरा आम्ही सांगतो, मुंबईचा अटल सेतू आम्ही सांगतो, मुंबईचा कोस्टल रोड आम्ही सांगतो, मुंबईची मेट्रो आम्ही सांगतो, मुंबईची एसटीपी आम्ही सांगतो, मुंबईच्या झोपडपट्टीवासियांना मिळणारं घर आम्ही सांगतो, धारावीचं रिडेव्हलपमेंट आम्ही सांगतो. इंडिया आघाडीवाल्यांनो सांगा, तुम्ही या ठिकाणी काय